जर तुम्ही नागपूर महानगरपालिकेतून व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच न्यूज अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत राहतात. नागपूर महानगरपालिका NMC मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहराचे प्रशासन करणारी महानगरपालिका संस्था आहे. हिचा लोगो आहे, जी की स्थापन झाली मार्च 1951 रोजी. 74 वर्षापूर्वी. महापौर हे रिक्त पद आहे. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी 2023 जुलैपासून IAS. उपमहापौर रिक्त आहे. प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी. एकूण जागा 151. राजकीय गट. सरकारी प्रशासकीय नियम. गेल्या निवडणुका 2017 मध्ये झाल्या आणि पुढील 2025 नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. नागपूर नगर परिषदेची स्थापना 1864 मध्ये 15.5 किलोमीटर व्यापलेल्या आणि 82,000 रहिवासी असलेल्या शहराचे प्रशासन करण्यासाठी करण्यात आलेली. स्वातंत्र्यानंतर मार्च 1951 मध्ये परिषदेची महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आले. शहराचा पहिला विकास आराखडा 1953 मध्ये तयार करण्यात आला. 1956 मध्ये भाषिक आधारावर भारतीय राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर नागपूर हे पूर्वीच्या मुंबई राज्याचा भाग बनला. त्यानंतर 1960 मध्ये नागपूर महाराष्ट्र राज्याचा भाग बनला. संघटना. प्रशासकीय शाखा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकारी शाखेचे प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतात, जो एक IAS अधिकारी असतो. महामंडळ अधिकारी राज्य सरकारकडून प्रतिनियुक्त केंद्रीय सेवेतील अधिकारी म्हणून नियुक्त केले जातात. तर इतर कर्मचारी राज्य नागरिक सेवेचा भाग असतात. जनसंपर्क, ग्रंथालय, आरोग्य, वीज, इमारती, झोपडपट्ट्या, रस्ते, पथदिवे, वाहतूक, स्थापना, उद्याने, सार्वजनिक बांधकाम, स्थानिक लेखापरीक्षण, कायदेशीर सेवा, जलसंपदा, शिक्षण, जकात आणि अग्निशमन सेवा असे विविध विभागाचे त्यांचे विशिष्ट उपक्रम व्यवस्थापित करतात. महापालिकेचे उपक्रम त्यांच्या विभागीय कार्यालयाद्वारे प्रशासकीय केले जातात. NMC शहराला 10 झोनमध्ये विभागले आहे आणि त्या विभाग सेवा देतात. 1 लक्ष्मीनगर, 2 धरमपेठ, 3 वंदनीय राष्ट्रीय तुकडोजी महाराज हनुमान नगर, 4 धंतोली, 5 नेहरू नगर, 6 गांधीनगर, 7 सतरंजीपुरा, 8 लक्कडगंज, 9 आशीनगर, 10 मंगळवारी. महापालिकेच्या नोंदणीनुसार सध्या 20हून अधिक विभागामध्ये 10,450 कर्मचारी आहेत, जे की 12,500 फुटाच्या आवश्यकतेविरुद्ध. विचारशील शाखा. नगरसेवकांना सत्तेवर आणण्यासाठी दर 5 वर्षांनी निवडणूक घेतली जाते. त्याच्या मतदारसंघात मूलभूत नागरी पायाभूत सुविधा उपलब्ध आहे आणि अधिकाऱ्याकडून कोणतीही कमतरता नाही याची देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. महापौराची निवड सर्वाधिक मताधिक्य असलेल्या पक्षातून केली जाते. हे पद मोठ्या प्रमाणात औपचारिक असल्याने त्यांची कर्तव्य मर्यादित असतात. प्रत्येक झोन अनेक वार्ड विभागले गेले आहेत आणि एकूण 38 वार्ड आहे. प्रत्येक वार्डची प्रतिनिधित्व 4 निवडून आलेले नगरसेवक करतात. 2017चा निकाल. 2012 आणि 2017च्या निवडणुकाचे निकाल दाखवले आहेत. भारतीय जनता पक्ष 108 जागा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 29, बहुजन समाज पक्ष 10, शिवसेना 2, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी 1, अपक्ष 1. 2012चा निकाल. भारतीय जनता पार्टी 62, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 41, बहुजन समाज पक्ष 12, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 6, शिवसेना 6, मनसे 2, इतर नोंदणीकृत पक्ष 6, अपक्ष 10, एकूण 145. जबाबदाऱ्या. 1948च्या CNG कायद्यानुसार नागपूरच्या नागरिकांना मूलभूत नागरी सेवा पुरवण्यासाठी प्रमुख जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे. शहराचे प्रशासन आणि मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी NMCची आहे. रस्ते आणि उड्डाणपुलाच्या बांधकाम आणि देखभाल, सार्वजनिक महानगरपालिका शाळा, पाणी शुद्धीकरण आणि पुरवठा, रुग्णालय, रस्त्यावरील दिवे, उद्याने आणि मोकळ्या जागाची देखभाल, सांडपाणी प्रक्रिया आणि विल्हेवाट, कचऱ्याची विल्हेवाट आणि रस्त्याची स्वच्छता, नवीन क्षेत्राची शहराची विकास आणि शहर नियोजन, जन्म आणि मृत्यूची नोंदणी या मूलभूत नागरिक सेवा पुरवण्यासाठी NMC, NIT, म्हाडा, MSRTC, वाहतूक, पोलीस, MPCB इत्यादी विविध सहकारी संस्थांशी समन्वय साधते. आर्थिक. 2004 ते 5 मध्ये महापालिकेच्या महसुलात 6.9% चक्रवाढ वार्षिक दर CAGR नोंदवला गेला आणि महसुली खर्चात 9% वाढ झाली. तरीही कराच्या स्वरूपात मजबूत महसूल आधारामुळे 78 कोटी रुपयाचा महसूल अधिशेष आणि 18.18 कोटी रुपयाचा एकूण अधिशेष भांडवली खात्यासह होता. महसूल उत्पन्न प्रामुख्याने महापालिकेकडून किंवा काही बाह्य स्रोताकडून महापालिकेच्या मिळते. स्वतःच्या स्रोतामध्ये सर्वात मोठा स्रोत जकात 47% आहे आणि त्यानंतर मालमत्ता कर 18% आहे. 2004 ते 5 मध्ये
79% कोटी रुपयाच्या भांडवली खर्च झाला, ज्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकामे आणि रस्ते त्यांचा समावेश होता. सेवाचा खर्च वसुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदलतो. उदाहरणार्थ, दरवर्षी पाण्याचा खर्च महसूल उत्पन्नापेक्षा जास्त असतो, ज्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या टिकाऊ बनतो. तथापि, सांडपाणी शुल्क ऑपरेशन आणि देखभाल खर्चापेक्षा जास्त असते, परंतु सध्याच्या सांडपाणी प्रणालीचे कव्हरेज खूपच कमी आहे. महसूल स्रोत: स्थानिक संस्था कर, मालमत्ता कर, मनोरंजन कर, व्यवसाय कर, जाहिरात कर. करेत्तर महसूल स्रोत: केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान, पाणी वापर शुल्क, कागद सेवापत्राकडून शुल्क, महानगरपालिकेच्या मालमत्तेचे मिळालेले भाडे, महानगरपालिकेचे रोखामधून निधी. तरी मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेचे विविध अपडेटसाठी आमच्या चॅनलवर बनवून राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.